शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेला आपल्या ऊसाची लावण तुटते त्यावेळेला आपल्याला खोडवा पिकाचं नियोजन करावं लागतं। मग हे खोडवा पीक करत असताना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक कॉमन प्रश्न असतो की भर कधी लावावे आपण आणि कधी लावलेलं भर चांगलं आणि भर लावत असताना काय काळजी घेतली पाहिजे। कारण का भर हा एकमेव अशी गोष्ट आहे, कारण का आज पण आपण बघायला गेलो महाराष्ट्र असू दे किंवा पूर्ण भारतामध्ये असू दे, अजून ड्रीप प्रत्येक ठिकाणी नाही आहे। त्यामुळे जे काही न्यूट्रिशन द्यायचं आहे आपल्याला तर कंटिन्यू पण देऊ शकत नाही आपण। त्यामुळे जर का माती आड न्यूट्रिशन व्हायचं जर का चान्स किंवा स्कोप बघायला गेलो आपण तर भरीच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन त्यात जात असतं। मग हे देत असताना काय काय काळजी करायची आहे, कधी द्यायचं आहे, कसं नियोजन करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपल्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायचं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे, बोरगावे टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवर आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आता भरीमध्ये 4-5 गोष्टीवर आपल्याला आज चर्चा करायची आहे। भर कधी केली पाहिजे, भर करत असताना काय काळजी घ्यायची आहे, भर कशा पद्धतीने खोल करायचं आहे, काय रुंद करायचं आहे, कसं करायचं आहे आणि त्यात न्यूट्रिशन्स काय काय गेले पाहिजेत, एक एक मुद्दे कव्हर करत करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेजवर बघत असतील त्यांनी पेज लाईक करा, जेणेकरून आमचे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचत राहतील। आता पहिला मुद्दा आपण बघूया की बाबा भर कधी केलं पाहिजे। बरीच लोक खोडवा तुटून गेल्या लगेच भर करतात, हे सुद्धा पद्धत खूप चांगली आहे। आणि बरीच लोक पूर्ण सगळे तुमचा फुटवा झाला 2-3 महिन्यानं भर करतात। आता ह्यामध्ये पॅरेलल विन विन सिच्युएशन काय असते की जी लोक पाला, आता इथला पाला सगळा गोळा करून नेलेले आहेत कारखान्यासाठी, इंडस्ट्रियल यूज साठी, तर त्या शेतकऱ्यांना लगेच भर करायला सोपं जातं। पण पाला हा ठेवणं शेतामध्ये आणि कुजवणं ही खूप चांगली प्रोसिजर आहे। 2 सरीच्या मध्ये एका सरीत जरी आपण पाला भरला तर त्याचा जास्त फायदा होतो आपल्याला। आणि हळूहळू म्हणजे जवळपास तसं बघायला गेलं तर 4-5 टन आपल्या शेतामध्ये त्याचं पुढं खत तयार होतं आणि जमिनीचं आरोग्य सुधारायला, सॉइल बायोलॉजी डेव्हलप व्हायला हे पाला जमिनीमध्ये कुजवणे खूप महत्त्वाचं असतं। पण प्रत्येकाची प्रॅक्टिस वेगवेगळी असते किंवा प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी असते, तर त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना ते शक्य होतं न होतं। पण जर काय अशी सिच्युएशन असलं की तुम्ही पाला हे करून गेला आणि लगेच तुम्हाला भर करता येत असलं तर भर करू शकतो। मग भर तुम्ही डायरेक्ट केला तर ह्यामध्ये काय फायदा होणार आहे तुमचा की तुम्हाला बगला कट करायची गरज नाही, कारण का नॅचरलीच तुमचं भर करताना मुळं तिथली तुटाल्यात आणि परत ते रिनोव्हेशन्स व्हायला तुमचं, हा एक तुम्हाला फायदा होऊन जातो चांगला। आणि मधले सुरुवातीचे 1-2 डोस जे टाकायचे तुम्हाला त्याचाही बेनिफिट ह्या माध्यमातून होऊन जातो। आणि एकदा प्रॉपर भर केला, न्यूट्रिशनही प्रॉपर मिळत गेलं त्याला आणि भर करताना तुमचं प्रॉपर बॅलन्सिंग असलं तर त्यातनं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे फुटवे हे आपल्याला मिळत राहतात कंटिन्यू। म्हणजे तुमचं पहिल्या महिन्यात हे कामं केला तर पुढचे तुम्हाला 10-12 महिने मग नुसतं कंटिन्यू फक्त पिकाला स्प्रे आणि बाकीच्या गोष्टीचं नियोजन करावं लागतं। ही पद्धत पण चांगली आहे। पण जर का आपल्याला काय तर ध्येय ठेवून चांगलं ऊस पिकवायचं आहे तर त्याच्यापेक्षा आपल्याला थोडी वेगळी पद्धत वापरलेलं कधीही चांगलं। खोडव्यामध्ये शक्यतो जसं की पहिला आपण तासली कातरून घेतो, म्हणजे जे काही खोडवे छोटे छोटे खुट्टे आलेले असतात ते सगळे कट करून घेतो। ते कट केल्यावर त्यावर बुरशीनाशकचा स्प्रे आपण देत असतो आणि त्या बुरशीनाशकचा स्प्रे झाल्यानंतर त्याला थोडंफार आपण आळवणी करत असतो, बगला कट करत असतो आणि ह्या माध्यमातून मुळं रिनोव्हेशन घेऊन नवीन हे करत असतो। आता हे का करायचं आहे शेतकऱ्यांना मी तुम्हाला सांगतो। ह्याचा उद्देश काय आहे की जसं की मी वारंवार सांगतोय, लावणीमध्ये असू दे किंवा खोडव्यामध्ये असू दे, आपल्याला 1 एकर क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी 40,000 ऊस मेंटेन करायचे आहेत। लावणीला 40,000 ऊस मेंटेन करणं खूप सोपं आहे, कारण का समजा रोप मेलंय, रोप कमी पडलंय तर रोप दुसरं आणून तिथं आपण लावू शकतो। पण तेच खोडव्याच्या बाबतीत बघायला गेलो आपण तर जे काही तुमच्याकडे आहेत आत्ता तिथल्याच रोपांच्या माध्यमातून तुम्हाला 40,000 ऊस तयार करायचे आहेत। हा थोडा टफ टास्क असतो। मग ह्यामध्ये पेशन्सचा खेळ असतो आपल्याला की जोपर्यंत का आपल्याला एका जुन्या गड्ड्यामध्ये 8-10 फुटवे होत नाही तोपर्यंत पुढे जाऊन चालत नाही आपल्याला। मग ह्यासाठी आपण पॅरलल बॅलन्सिंग करू शकतो, लागल तसं न्यूट्रिशन देऊ शकतो, त्याला हार्मोनल सपोर्ट देत असतो। जसं की तुम्हाला माहिती आहे की खास बोरगावे टेक्नॉलॉजी आपली भारतामध्ये पहिल्यांदा वस्ताद किटच्या माध्यमातून एक हार्मोन्स किट तयार केलेला आहे। अगदी फक्त 3,700 रुपयाला हे किट आहे। ह्या किटमध्ये आपण 6 ऍप्लिकेशन्स देतो, जे की 2 ऍप्लिकेशन्स आहेत जे जमिनीच्या खाली काम करतात। तुमचं रूट झोन चांगलं करणं असू देत किंवा त्याला फुटवा चांगलं करणं असू दे, ह्या गोष्टीवर ते हार्मोन्स काम करत असतात। एक जो मेन हार्मोन आहे तो फार्मराईज नावाचा, तो कंट्रोल रिलीज फर्टिलायझरचं काम करतो। म्हणजे ज्या वेळेला तो
आपण न्यूट्रिशन सोबत टाकतो त्यावेळेला लागल तसं लागल त्यावेळेला पिकाला सप्लाय करायचं आणि खताचं कुठलंही लीच आउट न होता वर्षभर पिकाला काळोखी ठेवायचं आणि बॅलन्सिंग करायचं काम तो फार्मराईज करत असतो. आणि राहिलेले 3 पॅकेट असतात हार्मोन्सचे, ते म्हणजे ते 3 बॉक्स असतात आणि प्रत्येक बॉक्समध्ये पण 3-3 पाऊच असतात. ते स्प्रेच्या माध्यमातून काम करत असतात. त्याच्यामुळं खालूनही न्यूट्रिशन मिळालं आणि वरूनही जे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून न्यूट्रिशन होणार आहे त्याचंही काम त्या माध्यमातून होत असतं स्प्रेच्या माध्यमातून. म्हणजे एकंदरीत हा 3700 रुपयाला फक्त हा किट मिळतो आणि त्याचे एवढे सगळे फायदे आपल्याला मिळत असतात. तुम्ही वापरून पहा. तुमचं 2 एकर असलं तर 1 एकरला वापरा, अर्धा एकर असलं किंवा तुमचं थोडंफार असलं किंवा एखादा स्प्रे तर घेऊन पहा. म्हणजे आम्ही जे काय म्हणतो की बाबा पिकाला हार्मोनची गरज काय असते, म्हणजे पिकाला वेगवेगळे स्ट्रेस येत असतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स येत असतात, त्यातनं बाहेर काढायचं काम कसं आहे हार्मोन्स करते, एकदा वापरून पहा म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आता मेन मुद्द्याकडे येतो की मग हे 40,000 जे काही संख्या आपल्याला डेव्हलप करायचे आहेत, हे पहिलं चॅलेंज आपल्याला करायचं आहे. मग हे संख्या नियोजनसाठी आपल्याला प्रॉपर काम करायला वेळ मिळतो. मग एकदा का आपल्या शेतामध्ये 40,000 हे झाले, मग आपण भर लावू शकतो आणि भर लावून खालनं त्याला न्यूट्रिशन सपोर्ट मिळाला, वरनं आपण स्प्रे करत राहिलो तर डबल ताकद लागते आणि खूप फास्ट रीतीने वाढत जातात. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी वारंवार सांगतोय की 10 दिवसाला 1 कांडी तयार होत असते बऱ्यापैकी आपल्याला. पण ती 10 दिवसाच्या पिरियडमध्ये जी काही 1 कांडी होणार आहे ती कांडी लांब असली पाहिजे, जाड असली पाहिजे, त्याचं वर्किंग आहे ते फास्ट होत गेलं पाहिजे आणि तो बॅलन्स असला पाहिजे. म्हणजे एकदा पहिले 2-3 कांडे म्हणजे पहिल्या महिन्यात 3 कांडे तुमचे लांब आहेत आणि नंतर ते उगाच शॉर्ट पडल्यात तरी आपल्याला एंड रिझल्ट आपलं उत्पादन हे चांगलं येणार नाहीये. मग त्यासाठी पहिले 3 महिने थोडी खतं देत, म्हणजे पहिले 100 दिवस आहेत ते आपल्याला थोडं खत देत त्याचं बॅलन्सिंग प्रॉपर करत गेलो आपण, संख्या नियोजनही प्रॉपर केलो, त्यानंतर भर केलो, भरीला पण थोडंफार खत घातलो आपण आणि परत राहिलेलं थोडं वाढीच्या काळामध्ये त्याला खत देत गेलो तर आपल्याला उत्पादन हे चांगलं येणार आहे. हा झाला पहिला मुद्दा, म्हणजे भर कधी करायचा हा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आपल्याला काय सांगायचा आहे की न्यूट्रिशनल बॅलन्स कसं करायचं आहे आपल्याला आणि भर लावताना काय काळजी करायची. आता भर लावत असताना बरीच लोक काय करतात की मोठ्या ट्रॅक्टरनं पण करतात आणि बैलानं पण करतात बरीच लोक, किंवा आता सगळ्यात जास्त कुबोटानं करतात. तर हे करत असताना बरीच लोक वर्ण करतात किंवा ते पूर्ण ऊसाला माती लागत नाही. ऊसाला प्रॉपर माती का लागलं पाहिजे आणि भर तुमचं बऱ्यापैकी 1 फूट ते 1.5 फुटापर्यंत भर गेला तरी चालू शकतात आपल्याला, वाईट काही नाहीये. 1 फूट 1.5 फूट असलं तर मुळी तुमची खाली खोलवर पसरणार आहेत, प्लस बेडमध्ये पण मुळी राहणार आहेत. त्यामुळं ओलावा आणि न्यूट्रिशन अपटेकला ते खूप चांगल्या प्रकारे काम होत राहतात. दुसरं महत्वाचं की ज्या वेळेला आपण भर म्हणजे हा ऊस आहे आणि ऊसाला प्रॉपर सगळा तुमचा भर लागतो, त्याचा फायदा होतो की जी कांडी कीड होत असत्या, ती कांडी कीड काय असते, ती हुशार असत्या. ती वर पानावर अंडी घालते, पानात अंडी घातल्यावर त्यातनं आळी बाहेर येते, ती आळी पानातनं खात खोडात जाते आपल्याला आणि खोडात जाऊन खाली तिथं त्या ऊसाला आपल्या होल पाडते आणि होल पाडून सुप्त अवस्थेत जाते. होल का पाडते, ज्यावेळेला ती सुप्त अवस्थेत असते त्यातनं ते फुलपांखरू होणार असते, तर त्या होलातनं बाहेर पडते आणि फुलपांखरू परत मग सगळ्या ठिकाणी अंडी घालायला लागते. मग जर का हे चेन नष्ट करायचं असलं आपल्याला तर खाली जिथं होल पडणार आहे तर तेच पॅक झालं तर त्याला बाहेर येता येत नाही, ते तिथंच मरतं आपल्याला. त्याच्यामुळं पुढे जाऊन कांडी कीडचा जास्त त्रास आपल्याला होत नसतं. त्याच्यामुळे भर जेवढं प्रॉपर लावू तेवढं चांगलं होत असतं. ऊस तुमच्या 10-15 कांड्या जरी झाल्या तरी ऊस पडत नसतो आपला, ऊस स्ट्रॉंग राहतो आपल्याला. आणि जेवढं सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे पहिले आपल्याला समजा एका 8-9 महिने जरी मिळाले तर 9-27 कांड्या ह्या प्रॉपर आपण लांब तयार करू शकतो प्रॉपर भर असलं तर ह्या दृष्टिकोनातून आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता तिसरा महत्वाचा राहिलेला प्रश्न की बाबा न्यूट्रिशन्स काय दिले पाहिजेत आपण प्रॉपर. तर न्यूट्रिशन देत असताना शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी ज्या वेळेला आपण आडसाली ऊस लावत असतो त्यावेळेला 400, 170चा डोस असतो, म्हणजे NPKचा. नायट्रोजन 400 द्यायचं असते आपल्याला, फॉस्फरस 170 आणि पोटॅश 170 द्यायचा असतो. आणि तेच जर का मग आता ह्यासाठी कसा असतो, आडसाली म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला 18 महिने मिळत असतात, पण हेच खोडवा जर का बघायला गेलो आपण तर खोडव्याला आपल्याला बऱ्यापैकी 12 महिने मिळत असतात. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं इथं चुकतं, जेवढं आपण लावणीला घालतो तेवढंच खोडव्याला पण घालायला बघतो आपण. जास्त खत घातलं म्हणून जास्त उत्पादन कधीच येत नाही शेतकरी मित्रांनो. आपल्याला त्या पिकाला लागल तसं लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात द्यायचे आपल्याला. हा रेशो आणि लागल तसं देऊन त्याला हॅप्पी ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे क्लायमॅटिक सिच्युएशन, थंडी आहे, ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, ह्यामध्ये पण त्याला व्यवस्थित फिडिंग आपण प्रॉपर देणं गरजेचं आहे. मग आपल्याला मिळाल्यात 12 महिने.
12 महिन्यामध्ये पण आपल्याला न्यूट्रिशन बॅलन्सिंग करत असताना सुरुवातीच्या पहिल्या कालावधीमध्ये आपल्याला फुटवे चांगले करून घ्यायचे आहेत. मग चांगल्या फुटव्यासाठी काय काम करतं, तर चांगल्या फुटव्यासाठी आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरस हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं. मग ह्याला सपोर्टला कधी काय पाहिजे आहे, तर काळोखीपणा डेव्हलपमेंट असू देत किंवा थंडी आहे, आता म्हणजे बऱ्यापैकी आत्ताच्या कालावधीमध्ये खोडवा तुटत असतो, तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे थंडीचा महिना असतो. मग ह्यामध्ये जरा सल्फरची गरज असते त्याला. तर आपल्याला NP आणि सल्फर ह्या अशा गोष्टी ज्या महत्वाच्या असतात त्या सुरुवातीच्या काळामध्ये देणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळं जर्मिनेशन पण चांगलं होईल, संख्या नियोजन होईल आणि एक समान सगळे फुटवे तयार होत राहतील. हे काम इथं करायचंय आपल्याला. त्यानंतर जसा आपला ऊस वाढत जाणार आहे त्यावेळेला NPK तिन्ही लागणार आहेत आपल्याला, पण पीचा रोल एकदम कमी लागणार आहे आपल्याला, कारण का फक्त पानाची वाढ असू दे किंवा नवीन पानं निघणं असू देत ह्यासाठी पीचा रोल असतो. आणि N आणि K ह्याचा रोल खूप मोठा असतो. N मुळे त्याचं न्यूट्रिशन वाढीसाठी खूप चांगलं करत असतं आणि K हे साईजसाठी काम करत असतं. आणि ह्याला सपोर्टला कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपल्याला तिथं लागत असतं. आणि एकदम अगदी अल्प प्रमाणामध्ये मायक्रोन्यूट्रियनची गरज तिथं असते आपल्याला. पण ह्याच्याबरोबर अद्यावधत टेक्नॉलॉजी म्हटलं तर काही टॉनिक्स वापरू शकता, काही ह्युमिक ऍसिड्स आहेत, सीड्स आहेत, ह्याचा वापर करू शकता. आणि जसे की मी मगाशीच म्हटलो की बोरगॉय टेक्नॉलॉजी हार्मोन्सचा रिसर्च केलेला आहे, हार्मोन्सचा पण वापर करू शकतो आपण. तर मग हे टाकत असताना भर खताला म्हणजे आपण 100व्या दिवशीपर्यंत भर करणार म्हटलो, तर 100 दिवसापर्यंत थोडं तुम्ही युरिया आहे, 24-24-0 आहे, 12-32-16 आहे, 10-26 आहे, ह्याचा अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे आपण. हे वापर करत असताना फार्म राईस जर का वस्ताद किट घेतला नसला तरी 2 किलोचं फार्म राईस सेपरेट मिळतं, हे त्याला कोट करून टाका, म्हणजे कंट्रोल रिलीज फर्टिलायझर होईल, वर्षभर काळोखी हटणार नाही, एकदम चांगलं काम करत राहील. आणि भर करत असताना आपण भरीला आपण स्लो रिलीज वाली खतं टाकत असतो, जसं की DAP, SSP, MOP. हे एकदा खत टाकतो आणि हे लॉंग टर्म त्याचं उत्पादन वाढत राहील ह्याची काळजी घेत असतो आपल्याला. मग ह्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्रांनो, की ज्या वेळेला आपण हे टाकणार आहे तर तुम्ही फक्त पुढचे 3 महिने आपलं काम वाचेल एवढं भरीला खत द्यायचं आहे. म्हणजे पहिल्या 100 दिवसामध्ये आपण थोडं थोडं टाकलो, त्यानंतरचे 100 दिवस ते भर केलेलं खत लागल, मग असं टाकायचं आपल्याला. मग त्यामध्ये थोडं युरिया टाकलं पाहिजे, थोडं आपण त्यानंतर थोडं तुम्ही 10-26-26 टाकू शकता किंवा DAP टाकू शकता. पण DAP जास्त टाकायची गरज नाही. बरीच लोक 4-4, 5-5 पोती DAP टाकतात किंवा 6-6 पोती SSP टाकतात. काही गरज नाही, फक्त 1-2 पोती तुम्ही DAP टाकू शकता. एक पोतं पण सफिशियंट आहे, कारण का पॅरलल आणि पोटॅश आपण वेगळं टाकतच असतो आणि नायट्रोजनसाठीचा पण सोर्स कव्हर केलेला असतो आपल्याला. आणि सुरुवातीला 100 दिवसामध्ये आपण 24-24-0चा वापर केलेला असतो. त्याच्यामुळं थोडंफार तुमच्या जमिनीच्या ह्याच्यानुसार वगैरे पोतानुसार जेवढी गरज आहे तेवढीच आपल्याला टाकायची आहे. बरीच लोक मॅग्नेशियम टाकतात, मॅग्नेशियम एक वेळ चालू शकतं, पण सल्फर, कॅल्शियम हे डायरेक्ट इतर खताबरोबर चालत नाहीत. मायक्रोन्यूट्रिएंट हे सुद्धा इतर खताबरोबर चालत नाहीत, तुम्हाला सेपरेट द्यायला पाहिजेत. लागलं तर थोडंफार चांगले तुम्हाला टॉनिक वगैरे माहीत असले तर टाका, किंवा इतर काही टाकायची गरज नाही आहे तुम्हाला भरीमध्ये. नंतर मग आपण ऊसामध्ये लागल तसं बाकीच्या गोष्टी थोड्या थोड्या ऍप्लिकेशन म्हणजे नंतर मग कॅल्शियम नायट्रेटचा एक डोस टाकू शकतो आपण, नंतर नायट्रोजन आणि पोटॅशचा एक डोस टाकू शकतो. हे नंतर कव्हर केलेलं कधीही चांगलं. तर अशा प्रकारे आपल्याला हे नियोजन करायचं आहे. आणि एकदा भर केलो आपण, म्हणजे भर करणार आहे त्यावेळेला पण मुळी तुटत असते आणि परत मुळी करायची असत्या, त्यावेळेला पण प्रॉपर पाणी भरपूर चांगलं देणं गरजेचं आहे. बरीच लोक भर करताना लवकर पाणी देत नाही, त्यामुळे मग प्लॉट परत आपला मऊ पडल्यागत वाटतो आपल्याला. तर परत मुळं रिनोव्हेशन करणं गरजेचं आहे, जसं की मी तुम्हाला म्हटलं. म्हणून भर खतामध्ये परत मुळी तुटत असते आपल्याला भर करताना. एकतर तुम्ही चांगलं रूट एन्झाईम्स वापरणं गरजेचं आहे, किंवा फार्म राईज वापरला तर फार्म राईजचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे, कारण का हे रूट्स तिथं तयार होणार आहेत तुमचे. प्लस कंट्रोल रिलीज फर्टिलायझरचं काम झालं, प्लस सगळं अपटेक करायचं काम झालं, आणि तुम्हाला पुढचे 300 दिवस तुमचा काळोखी हटणार नाही तेवढं ते हार्मोन्स काम करायचं काम करतं. तर या सगळ्या गोष्टी करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, कारण का खोडव्यामध्ये भर ही खूप महत्वाची आहे आणि हे आपण योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.